राज्यातील कॅब रिक्षा आणि टॅक्सी चालक वर्गाने पुन्हा एकदा सरकार आणि खास करून परिवहन विभागाविरोधात रोष व्यक्त केलेला आहे। शासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना मूर्तरूप न मिळाल्याने अखेर या वर्गाने 30 सप्टेंबर 2025 रोजी महायुती विरोधात मतदान करण्याची शपथ घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सदर निषेध आंदोलनाला कारणीभूत ठरलेली बाब म्हणजे ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या कंपन्यांनी राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांकडून अनेकदा लेखी आणि तोंडी सरकारी दर लागू करण्याचे आश्वासन दिले होते। दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी असेच आश्वासन देण्यात आलेले होते, मात्र अद्याप त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर सरकारने निश्चित केलेले दर लागू न करता कंपन्यांनी नियमांची पायमल्ली केली। परिणामी शासनाची तसेच चालकांची सरळ फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई येथे ओला, उबर आणि रॅपिडोवर काम करणाऱ्या कॅब, रिक्षा, टॅक्सी चालकांची मोठी जनसभा घेण्यात आली। सभेत एकमुखाने ठराव करण्यात आला की जर 30 सप्टेंबर 2025 पूर्वी चालकांना त्यांच्या हक्कांचे दर लागू झाले नाहीत तर बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यात आली नाहीत तर 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व चालक महायुती विरोधात मतदान करण्याची शपथ घेतील। साहेब, काय परिस्थिती आहे आता? मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने इथं चालक बांधव, टॅक्सी बांधव इथं आझाद मैदान इथं आलेले आहेत, तर काय परिस्थिती आहे ना? त्या आझाद मैदानावरती सगळ्यांनी ह्याच्यासाठी आलेत, पोटाचा प्रश्न आहे। या सगळ्या ड्रायव्हर बांधवांना आणि सामान्य माणसांना पोटाचा प्रश्नासाठी इथे उभं राहिलेत। तुमचा मंत्री साहेब, तुमचा पोटाचा प्रश्नच नाही, तुमच्या नातवाचा प्रश्न आहे। तुमच्या नातवाचा प्रश्न तुम्ही सोडू शकताय, परंतु या सामान्य गरीब जनतेचे तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही। म्हणून तुमच्या खुर्चीवर राहण्याचे तुमचे हक्क सुद्धा नाहीये। तुम्ही त्या खुर्चीवरचे तुम्ही हकदार नाहीये, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। जर करता आमचे प्रश्न नाही जर सुटले, आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतोय की तुम्ही जर करता आमच्या 25-30 तारखेपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न जर मार्गी नाही लावले, आम्ही रोडवर उतरून तुम्हाला आंदोलन करून रस्ते रोको आंदोलन करू। हा पण आमच्यात एकी आहे, एवढं ताकद आहे, आम्ही करू शकतो। हे 13नी दिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे, ते कोणालाच परवडत नाही। त्यामुळे सर्वांचं नाहक नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन हे आम्ही पुकारलेलं आहे। तसेच परत एक चुकीचं जे काम केलं गेलं आहे तर ते बाईकना परमिशन देऊन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बाईक हे जीवनासाठी किती डेंजरस आहे। दुसरा जेव्हा पाठीमागे बसतो आणि समोरचा जेव्हा बाईक चालवतो, मोबाईलमध्ये मॅप बघून जेव्हा बाईक चालवतो तेव्हा नियम धाब्यावर बसवले जातात। व्यवस्थित जर बघितलं नाही पुढचा रोड आणि मॅप बघतच राहिला तर पुढे खड्डा येणार आहे, तो कसा कळणार? हे परिवहन मंत्री यांनी लक्षात घेतलं पाहिजे। हे विचार न करता हा जो सरकारचा जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि जे शिकतात, ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, M.Com, B.Com असे आणि या पदावर जातात आणि ते असं समजतात की जनतेला काही कळत नाही, आपण शिकलो म्हणजेच मोठं झालो, तर असं नाही आहे। जनता अनुभवातून हुशार होत असते आणि जे काय करते ते अनुभवातून जे काय आहे ते साध्य करते। असं समजू नका की आम्ही कमी शिकलेलो आहेत, 10वी पास आहे, 12वी पास आहे, याचा अर्थ आम्हाला काय कळत नाही असं नाही। आम्हाला सर्व कळतो आणि कसं राज्य चालवायचं सर्व काय आम्ही टायमाला करू शकतो, पण जे तुमच्या हातात दिलेलं आहे तुम्ही ते नीटपणे तुम्ही त्याचं काम करा, नाहीतर खुर्ची खाली करायला तयार राहा। नमस्कार, मी आज स्वतंत्र भारतामध्ये उभा आहे। आपल्या पूर्वजांनी इंग्रजांकडून लढून स्वातंत्र्य मागून घेतलं आणि सरकार स्थापन केलं आणि आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर या सरकारकडे आमचा हक्क मागण्यासाठी आम्हाला भीक मागावी लागते, हे पहिलं आमचं दुर्दैव आहे। दुसरी गोष्ट, ज्या टायमाला इंग्रजांनी लोकांवर कर लादले होते लगानसारखे, त्याप्रमाणे आमच्या ओला ड्रायव्हर पण लादलेले आहेत। कशा प्रकारे तुम्हाला सांगतो, रोड टॅक्स 800 रुपये दर महिना मला भरावा लागतो, काय गरज आहे? लोकांकडून मागितलं ते आमचे वाचले जाऊ शकतात। त्याच्यानंतर PUC काढायला लावतात, काय फायदा आहे त्या PUCची? गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे, PUCच्यामुळे कोणावर कारवाई होते नाही होत, पण PUC पाहिजे, काय फायदा नाही? आमच्याकडून पैसे पाहिजेत। टोल नसला, सिंगल टोल नसला, डबल टोल घेतला जातो, मान्य करतो आम्ही, पण ज्या टायमाला खड्डे बरोबर नसतात, आमचा एक्सेल तुटतो, टायर पंक्चर होतो, ते पैसे आम्ही कोणाकडून मागायचे? गव्हर्नमेंट आम्हाला देऊ शकतो का? गव्हर्नमेंटची पॉलिसी काय असते, नोकरी करायला माणूस गेला का त्याच्याकडून TDS कापून घेतात का बाबा हा 2.5 लाख रुपये कमवतो त्याच्यानंतर आम्हाला पाहिजे। जसा माणूस नोकरीला लागतो
गव्हर्नमेंट लगेच डाटा काढते त्याचा का नोकरीला लागलेला आहे, 2.5 लाखाच्या नंतर याच्यावर टॅक्स लावायचा. पण त्या माणसाची नोकरी जेव्हा सुटते तेव्हा गव्हर्नमेंट त्याला खायला घालते का? नाही घालत. मग काय गरज आहे? तो कमवतो त्याला कमवून द्या, जो करतो त्याला करून द्या, म्हणजे तुमची घरं भरतील, आम्ही तसेच राहायचं करून. बरोबर आहे. आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मागावा लागतोय. बाहेरच्या कंपन्यांवर इकडे कमवतात, आम्ही रोडवर आलेलो आहे. आमची लढाई आमची नसून आता आम्हाला आमच्या पुढचे जे लोकांची अशी माणसं आहेत का त्यांच्या पण मुलांना ते गाड्या चालवायच्या आहेत, त्यांच्यासाठी पण तो रेट वाढला पाहिजे. आणि रेट जो आहे तो आम्ही आमच्या मर्जीशी मागत नाही, आमच्या हक्काचा रेट आहे तो भेटला पाहिजे. आणि सरकारने जर आमच्यावरचं थोडं बर्डन कमी केलं, हे फाईन मारणं लुच्चेगिरी आहे. आमच्यासारख्या माणसांना पहिलेच आम्ही डुबलेलो आहोत. म्हणजे गाय मेली लगेच वासरू मारायला ही लोक तयार असतात. तर तेवढा विचार करावा आणि स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र माणसांना थोडा तरी जगण्याचा मौका द्यावा, ही मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. रिकॉर्डिंग सेम गाड़ी सोसाइटी में खड़ी है. अभी आप बताइए इसका क्या सोल्यूशन है? मतलब कैसे भी ये लोग ड्राइवर को सताने पे लगी है सरकार, जो भी है, लेकिन इन लोग को कुछ ये है नहीं, कैसे भी मारे. ओला उबर के ही खाली येलो प्लेट वाले को ही खाली ये कर रहे हैं, बाकी को नहीं ज़्यादा इतना. लेकिन येलो प्लेट गाड़ी ज़्यादा है, ये पेपर नहीं, वो पेपर नहीं, पेपर सब कुछ है, फिर भी फाइन आपका लगने वाला है. सर क्या कहना चाहोगे? अभी बहुत सारे लोगों से बात किया, कुछ ट्रैफिक का बता रहे, कुछ रेट का बता रहे, कोई कस्टमर का बता रहे, तो क्या कहना चाहोगे, क्या हालत है? मैं विनोद कुमार माझी, नाला सोपारा वसई विरार शहर संगठन पालघर जिला से आया हूँ. हमारे बहुत सारे लोग यहाँ पर आए हुए हैं और इस धरना प्रदर्शन आज करीबन 2-3 महीने से जो चालू है, तो बहुत ही दुख की बात है कि जो रेट नहीं बढ़ रहा है और सब परेशान हैं. लोन को देखते हुए जो बैंक से लोन है, गाड़ियाँ खींची जा रही हैं, बहुत लोगों ने आत्महत्या भी किया है, उनको सरकार कुछ सुनाई नहीं कर रही है. इसके लिए बहुत दुख की बात है. और सभी हमारे चालक मालक आज महाराष्ट्र से जो यहाँ पर इकट्ठा हुए हैं, तो सभी लोग सपोर्ट कर रहे हैं डॉक्टर नाना क्षीरसागर जी का. और पुणे में भी रेट बढ़ गए, नागपुर में भी रेट बढ़ गए, रह गई महाराष्ट्र मुंबई की बात. तो यहाँ पर भी हमारे सभी चालक मालक सपोर्ट कर रहे हैं और डॉक्टर नाना क्षीरसागर जी हमारे साथ में हैं और हम सभी उनके साथ में हैं. और अगर रेट नहीं बढ़ता है तो इसके लिए हम लोग धरना प्रदर्शन ज़बरदस्त करेंगे, रोड भी जाम करेंगे और कुछ भी कुछ कर सकते हैं. नहीं, मुंबई के बहुत सारे लोग नहीं आते कि कुछ नहीं होने वाला है, कुछ होगा नहीं, कुछ कमेंट करते हैं, कुछ वीडियो बना के डालते हैं, तो उन लोग को क्या कहना चाहोगे? उन लोग तो हम लोग का फ़ायदा उठाते हैं कि हम लोग धरना प्रदर्शन में आएंगे और लोग डबल गोटी वहाँ पर मार लेंगे कि डबल हमको कमाई हो जाएगी. लेकिन उन लोग को कहना चाहूँगा कि आज एक साथ में रहेंगे तो आप फ़ायदे में रहेंगे, लेकिन अगर ऐसे ही करते रहेंगे ये लोग तो बहुत ही नुकसान होगा और सबका इसकी वजह से नुकसान होगा. इसके लिए हम चाहेंगे कि सभी हमारे चालक मालक इकट्ठा होकर के इस मुहिम को साथ दें. जर करता बाईक टॅक्सी चालू केली तर उपासमारी आमच्या वेळ येते. आता आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे आणि रोडवर उतरून आम्हाला आंदोलन करण्याशिवाय आणि कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही. तो तुम्हाला आणू इच्छित आहे का? तुम्ही ते आणू इच्छित नसाल तर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. ओला उबरांना ओला उबर तुमच्यापेक्षा मोठे नाही आहे. सरकार सगळ्यांचा मायबाप आहे. सगळ्यांचा मायबाप. तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जनता निवडून दिलेले आहे, त्या खुर्चीवर बसवलेले आहे. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. तुम्ही जनतेचे मालक नाही, तुम्ही जनतेचे नोकर आहे, हे तुम्ही आधी समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आमच्या बायका पोरांना घेऊन रोडवर उतरवून देऊ नका कृपया. तुम्हाला हा विनंती आहे. तुम्ही आमच्या सामान्य गरिबांच्या मागणी आहे. तुम्हाला काय खूप मोठा प्रश्न नाही आहे, फक्त रेटवाढीचं आहे. तुम्हाला काय तुमच्या खिशातनं द्यायचं का नाही किंवा ओला उबरच्या खिशातून द्यायचं नाही. ओला उबर का आम्ही सर्व्हिस देतो, त्या सर्व्हिसच्या मोबदल्यातून त्या पैसे मागतो आम्ही. तो तुम्ही रेट वाढवून द्यायला काय हरकत काय? काय प्रॉब्लेम काय? तुम्हाला जनतेचे प्रश्न वाढवायचे का जनतेचे प्रश्न सोडवायचे का वाढवायचे? तर आपल्यासोबत अजून काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. साहेब काय सांगाल, 1.5 वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती बिल संदर्भात आणि आता काय परिस्थिती आहे? साहेब 1.5 वर्षाखाली जो काळ होता तो वेगळा काळ होता. जो आत्ता काळ चाललाय तो आताचा काळ आहे की एकदम परिस्थिती अशी आहे की 4-4 हप्ते भरू शकत नाही एक पण ड्रायव्हर. आजची कंडिशन आहे प्रत्येक ड्रायव्हरची की 1 हप्ता बॉन्स म्हणजे त्याची पॅनल्टी हे मिळून तर खर्च काढला, त्याची गाडी विकल्याशिवाय त्याला पर्याय नाही. गाडी विकलं तर ती लोन आहे, ती घर विकून भरावं लागेल. त्याची कॅपॅसिटी हे पण नाही आहे की तुम्ही म्हणताय की पाठीमागचा काळ हा काळ, त्याच्यात भरपूर कालावधीचा फरक आहे. पण ज्या वेळेस आत्ता म्हणताय ना की कालावधी अशी आहे की ड्रायव्हरकडे हप्ता भरल अशी सुद्धा कॅपॅसिटी नाही आहे. आणि ट्रॉफिक एवढं घाण चालू आहे की आता मला पुण्याहून इथपर्यंत येण्यासाठी
6 तास लागलेले आहेत, 6 तास. 6 तासासाठी CNG किती लागतो ते पण विचार करा की इथून कस्टमर घेऊन जाण्यासाठी किती गॅस जातो. कस्टमर देतो 1000 रुपये, त्यातला 900 रुपयाचा गॅस गेला तर 100 रुपये. ते 100 रुपये मेंटेनन्स काढायचं का घर चालवायचं का काय चालवायचं हा प्रश्न आमचा आहे. आम्ही त्यासाठी आतापर्यंत इथपर्यंत आलो, आम्हीचं एक पण सोल्युशन दिलं नाही आहेत. आता आमचं एक सोल्युशन आहे, जोपर्यंत आज मी 30 तारीख दिलेली आहे, 30 तारखेपर्यंत त्यांनी सोल्युशन नाही दिलं तर आम्ही इथं आमची फॅमिली घेऊन, आई वडील भाऊ बहीण सगळे घेऊन आम्ही आझाद मैदानाला येऊन बसू. इथं खायला भेटू अगर नाही भेटू, इथं मरण आलं तरी चालेल पण इथून हलणार नाही. ही आमचा ओला, उबेर, इनड्राईव्ह आणि रॅपिडो ह्या 4 ॲपच्या माध्यमातून जे बांधव गाड्या चालवतात त्या बांधवांच्या सोबत कंपनी एवढा फ्रॉड करते, एवढं त्यांच्या मानसिक त्रास आणि आर्थिक परिस्थितीनुसार हे लोक झटत आहेत. आणि 3 वर्षापासून आपले डॉक्टर केशव साहेब या ओला उबेर चालकांना सपोर्ट करतायत, त्यांच्यासाठी लढत आहेत. तर काही याच्यामध्ये संघटना आल्या गेल्या 2014 पासून मीही कार्यरत आहे, पण त्या 2014 पासून किती संघटना आल्या आणि आपले खिशे भरून गेल्या, त्याच्यानंतर त्यांनी तोंडही दाखवलं नाही. पण आता जो हा माणूस एक देवासारखा आपल्याला मिळालेला आहे, याच्यातही त्यांच्या बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या बाधाला न जुमानता आपण सर्व बांधव या डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे उभे राहू. तर आज काय नक्की प्रॉब्लेम आणि काय मागण्या होत्या आणि कोणाशी बोलणं झालं आणि त्यांचं काय उत्तर आलं आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेऊया. साहेब, आता किती वाजता तुम्ही परिवहन मंत्री यांना भेटले आयुक्तांना, तर काय त्यांचं म्हणणं आहे आणि तुमच्या मागण्या नक्की काय आहेत? 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मीटिंग झाली तेव्हा ओला उबेर रॅपिडो कंपन्यांचे प्रतिनिधी आणि राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त यांच्यासमोर त्या कंपन्यांनी मान्य केलं की 24 तासामध्ये आम्ही तुम्हाला तुमचे जे रेट्स आहेत त्या ॲपवरती दिसतील. परंतु आता 48 तास उलटून गेले तरी आम्हाला रेट्स दिसलेले नाही आहेत. त्यामुळे आम्ही आज आमची मीटिंग घेतली होती आणि आंदोलनाची पुढची दिशा आम्ही आज या मीटिंगमध्ये ठरवली. 30 सप्टेंबर रोजी पुन्हा आझाद मैदानाला आम्ही सगळे रिक्षा आणि कॅब चालक आणि टॅक्सी चालक मुंबई पुणे या भागातनं आझाद मैदानाला येऊ. आणि त्या दिवशी 30 सप्टेंबरपर्यंत जर का आम्हाला हक्काचे रेट्स मिळाले नाही आणि बाईक टॅक्सी बंद झाले नाही तर आम्ही या इलेक्शनला महायुतीला मतदान नाही करणार याचा पण घेऊ आणि पुढे ते फॉलो करू. आता पूर्ण महाराष्ट्रात टेस्ला कारची चर्चा होत आहे. टॅक्सी बांधवच नाही तर अख्खा लहान मुलं बरोबर ते चर्चा होते की टेस्ला कार नक्की आहे कशी आणि किती रुपयाची, हे लोकांच्या मनात संभ्रम आहे. तर ओला उबेर चालकांचं काय म्हणणं आहे याच्यावर? खूप बढाई मारत राज्याच्या परिवहन आयुक्तांनी परिवहन मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या नातवाला टेस्ला कार गिफ्ट दिलेली आहे, ती त्याला शाळेत जाण्यासाठी वापरण्यात येईल वगैरे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट की अशा प्रकारच्या बढाया एका मंत्र्यांनी तर मारू नये, कारण की या राज्यामध्ये अनेक मुलांना शाळेत मिड डे मीलचं जेवण वेळेवरती भेटत नाही आहे. तुम्ही ज्या मंत्रालयाचे मंत्री आहात त्या मंत्रालयाशी निगडीत कॅब चालक असतील, रिक्षा चालक असतील किंवा बेस्टचे कर्मचारी असतील, ST महामंडळाचे कर्मचारी असतील, वेगवेगळे कर्मचाऱ्यांचे तुम्ही एवढी वाईट हालत करून ठेवलेली आहे आणि तेव्हा तुम्ही अशा 60-60 लाखांच्या गाड्यांच्या बढाया मारता. या गोष्टीची मुळात लाज वाटली पाहिजे. म्हणून त्यांना आता संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व चालक बांधव परिवहन मंत्री तर टेस्ला मंत्री म्हणून ओळखतील आणि त्यांना टेस्ला मंत्री या नावानेच बोलवतील. हे तुम्ही आजपासून पुढे बघता. नाही, आता टॅक्सी चालक वर्षाला 30 ते 35 हजार रुपये परिवहन विभागाला देतात, त्याच्याबरोबर आता रिक्षा बांधवही भरला जातोय. तर काय म्हणण्यानुसार याच्यानं काय मेसेज द्याल तुम्ही परिवहन मंत्र्यांना? परिवहन मंत्रालय आता उरलेलंच नाही आहे, ते ओला उबेर रॅपिडो मंत्रालय झालेलं. तशा प्रकारचे बोर्ड पण आमच्या लोकांनी आज तिकडे तिथे मंत्रालयाच्या ऑफिसवरती लावलेत. कारण की हे मंत्रालय कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांसाठी काम करत नसून हे मंत्रालय फक्त कंपन्यांसाठीच काम करते हे आता सरळ सरळ दिसतंय. अनेक नोटिसा, अनेक FIR, अनेक केसेस टाकूनसुद्धा तेच मंत्री या आणि तेच अधिकारी या कंपन्यांना पायघड्या टाकतात, रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात आणि त्यांना प्रोव्हिजनल लायसन्स आहेत कुठल्या डॉक्युमेंट चेक न करता. तर हे आमचा पहिल्या शासना प्रश्न आहे की सरकार मोठा का कंपन्या मोठ्या, याचं उत्तर यांनी क्लिअर दिलं की कंपन्या मोठ्या आहेत, त्यांच्यासमोर सरकारची काहीच किंमत नाही. आता समाज माध्यमामध्ये एक न्यूज फिरतंय की आपलं टॅक्सी बाईकला परवानगी दिली आणि ते टॅक्सी बाईक इलेक्ट्रिक बाईक एका मंत्र्याच्याच मुलांची कंपनी आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता ते जर चालू झालं तर अक्षरशः हे लोक आत्महत्या केल्याशिवाय यांना पर्याय नाही. तर यांच्यावरती काय हलवणार आहे त्यांच्या आता येणाऱ्या दिवसात? लोक ऑलरेडी आत्महत्या करतात, अनेकांनी केल्या आहेत. काल पण एकाने बीडचा तो युवक होता आणि राहिला वसईमध्ये होता, त्यांनी पण कॅब चालकाने आत्महत्या केल्याचं आम्हाला आत्ताच मगाशी काही लोकांनी सांगितलं. तर शेवटी विषय असा आहे की जनतेने जागरूक असणं गरजेचं आहे. रिक्षा चालक, कॅब चालक जर का एकत्र झाले नाही आणि जागरूक झाले नाही तर आपल्याला आपले हक्क कोणी देणार नाही. शेवटी आपण फक्त रडत बसलो आणि जर का निषेध नोंदवायला पोहोचलोच नाही तर त्याला जबाबदार सगळ्यात पहिले आपण आहे आणि नंतर हे चोर आहेत. चोरी करताना आपण पकडलं नाही तर आपण नंतर रडू शकत नाही की आमच्या घरातून चोरी केली. त्यामुळे आता जर का
येत्या काही काळामध्ये सर्व रिक्षा आणि कॅब चालक या आंदोलनामध्ये उतरले तर यांची चोरी 100% थांबेल. आणि आता सकाळी जे मीटिंग झाली, मीटिंगमध्ये काय आश्वासन आहे आणि तुम्ही आता बोललात की आमच्या मागण्या किंवा लेटर येईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, काय? आज तर मीटिंग आमची रिक्षा आणि कॅब चालकांची होती. त्यांची महासभा होती की पुढे आंदोलन काय करायचं. अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग 16 सप्टेंबरला झाली होती. ते मंडळ 17 सप्टेंबरला संध्याकाळी 5 पर्यंत रेट दिसतील आणि जे त्यांनी आत्तापर्यंत लेखी नोटीस त्यांना बजावल्या आहेत कंपन्यांना, ते त्याची प्रत आमच्याबरोबर शेअर करतील त्यांनी सांगितलं होतं. पण ते अजून मिळालं नाही म्हणून आम्ही आता वाट बघतो आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.